जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। तुका मने काळ आता करू न शके बळ। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। महायोग पीठे तटे भीमरत्यो वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठम तमानंदकंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगो। पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे साथियो दुसरे साथियो पांडुरंग प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे संताजिया दुसरे संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा। नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले। तुझ्या शब्द शब्दातून सायुज्य नाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता। अज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अभेरू। मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुवर विमल जसु जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कले से विकार। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग
देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा मानवी जन्म मिळाल्यानंतर, या जगात जन्म मिळाल्यानंतर माणसानं या जन्माची सार्थकता करण्यासाठी काय साधना करायला हवी. नवे नवे आम्हाला जन्म मिळाल्यानंतर या जन्माची सार्थकता करण्यासाठी आम्ही काय केलं, नवे नवे कोणाच्या सानिध्यात गेल्यामुळं आमच्या जन्माची सार्थकता झाली, तो सांगणारा संतपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. विठाला 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे काशी विश्वेश्वर श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान मंदिर गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी संपन्न होत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 41 आणि त्यातली आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. प्रथमतः मी आयोजक नियोजकांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी हरिभक्ती पारायण गेनोबुवा गुंजाळ व वैकुंठवासी हरिभक्ती पारायण भगतजी बाबा यांच्या मार्गदर्शनानं चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नवे नवे शिवभक्त बन्सी महाराज गुंजाळ यांच्या पवित्र उपस्थितीत आणि यांच्या कुशल मार्गदर्शनानं कुशल नेतृत्वानं हा परिपूर्णतेकडे जात असलेला सप्ताह. या ठिकाणी निश्चित माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं, माझ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांपेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ मंडळी या स्टेजवरती बसलेली आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे निवृत्तीनाथ महाराजांचे ज्येष्ठ वारकरी, निवृत्ती महाराजांचे सेवक गाडेकरजी नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा नानांसाठी जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर हरिभक्ती पारायण बन्सी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी द्या, कारण त्यांच्या नेतृत्वातून हे सगळं सुरू होत आहे, चालू आहे. जे गायनासाठी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्ती पारायण बीटी दादा असतील, पवार दादा असतील निमोनचे. 1-2-3 महिन्यापूर्वी तिकडे माझा कार्यक्रम पलीकडे झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला जे आहेत आदरणीय हरिभक्ती पारायण गायनाचार्य स्वरसम्राट नवनाथ महाराज गीते. त्याचबरोबर यांच्या बाजूला जे आहेत हरिभक्ती पारायण उंच आवाजाचे नवे नवे गोड आवाजाचे धनी, आवाजाचे जादूकार, आवाजाचे बादशहा, स्वरसम्राट, गान गंधर्व म्हणायला काही अडचण नाही, आमचे बनकर महाराज, शुभमजी महाराज बनकर. एकदा जोरदार. त्याचबरोबर या माईकवरती ज्या ताई उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्ती पारायण मायाताई साबळे असतील. त्याचबरोबर आमचे राम महाराज पवळ यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील गोड विद्यार्थी, एकदा यांच्यासाठी सगळ्यांसाठी टाळी. त्याचबरोबर मृदुंगावरती जे गोड साथ करतायत ते आमचे राम महाराजांचे शिष्य आदरणीय हरिभक्ती पारायण मृदुंग सम्राट माऊली महाराज तांबे, माऊली महाराज तांबे आहेत. त्याचबरोबर माझ्या समेत आलेले मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंगवादक हरिभक्ती पारायण आमचे तेजसजी महाराज काळे असतील. जे संवादिनीवरती गोड साथ करतायत ते हरिभक्ती पारायण आदरणीय राऊत महाराज असतील. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे जे बसलेत वयोवृद्ध तपवृद्ध उद्धव महाराज असतील. त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे पवार स्पीकर्स मंगळापूर, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. आपल्या गावचे सरपंच, लोकनियुक्त सरपंच, आपल्या गावाचं ज्यांच्यावरती प्रेम आहे आदरणीय हरिभक्ती पारायण नरेंद्रजी गुंजाळ महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर निमोनवरून काही आमचे सगळे जीवलग मित्र आलेले आहेत. त्यामध्ये आमचे गोकुळदादा असतील आणि त्यांचे सगळे सहकारी आले असतील. गोकुळदादा, आता झालेल्या घटनेसाठी माफ मागतो, मला एकदा येता आलं नाही त्याबद्दल. या बाजूला विनेकरी बाबा असतील, महिला मंडळ असेल, जे हे कीर्तन तुम्हाला हा सप्ताह महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचवण्याचं काम करतायत ते वारकरी सांप्रदायिक यूट्यूब चॅनल, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी द्या. आता माझ्या पुढे बसलेले सगळ्यांची नावं घेतलो असं समजून आपण पुढे चालूयात. विठाला 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 आजचं माझं कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे कैलासवासी भाऊसाहेबजी शंकर गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्री राधाकिशन भाऊसाहेबजी गुंजाळ उंबराचा मळा, आणि आजचा फराळ सकाळचा ज्यांचा झाला आहे श्री नामदेवजी विठोबा गुंजाळ उपाध्यक्ष ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी, आणि सायंकाळचं फराळ ज्यांच्याकडून आहे श्री विठ्ठलजी दगडू गुंजाळ, भास्करजी पुंजा गुंजाळ, राजेंद्रजी सदाशिव गुंजाळ, अण्णासाहेबजी सुखदेव सोनवणे, बाबासाहेबजी मारुती गुंजाळ आणि रोहितदादा सीताराम गुंजाळ. सगळ्या अन्नदात्यांसाठी आणि ज्यांनी आजचं सेवेचं सौजन्य दिले त्यांच्यासाठी टाळी वाजवा, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अतिशय गोड नियोजन अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे.
आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आमच्या जन्माचं खरं, आमच्या जन्माचं उत्तम, आमच्या जन्माचं चांगलं, आमच्या जन्माचं साच, आमच्या जन्माचं सार्थकी फळ नाना आम्हाला काय झालं, प्राप्त झालं, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. महाराज तुमच्या जन्माची सार्थकता झाली असं म्हणताय हो, पण महाराज सामान्य सांसारिक जीवाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमचा प्रपंच जर आमचा चांगला असेल तर आम्ही म्हणतो आमचं जरा बरं चाललंय, बरोबर ना. आमचा प्रपंच चांगला असेल तर आम्ही म्हणतो आमचं बरं चाललंय. महाराज तुमचा काही प्रपंच चांगला नव्हता. हा 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 चांगला नव्हता म्हणायची अशी चूक करू नका. चांगला नव्हता असं म्हणू नका, कारण माझ्या सासऱ्याकडे नुसता 36 एकर ऊस होता, मग मी काय कमी असेल का. चांगला नव्हता असं म्हणू नका. मी हाताने त्याच्यावरती काय ठेवलंय, तुळशी पत्र ठेवलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य काय केला, धर्म केला. मी माझ्या हाताने त्या संसारावरती तुळशी पत्र ठेवलंय म्हणायची चूक करू नका. पण महाराज तुम्ही म्हणताय तुमचा संसार चांगला झाला, तुमच्या जन्माची सार्थकता झाली, सांगा ना फायदा काय झाला. कारण फायद्याशिवाय आम्ही सार्थकतेकडे जात नाही. आम्हाला काय फायदा झाला हे सांगा. महाराज म्हणतायत अभंगाचं दुसरं चरण आहे, उत्तरार्ध आहे म्हणून सांगतो, भय निरसली खंती, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. संत आमच्या जीवनात आले, परिणाम भय निरसली खंती. या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे हो माणसाला, वा कशाचं आहे, मरणाच. याच्या पलीकडे भयच नाही. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात मरणाची भीतीच राहिली नाही, कारण मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. पण महाराज खंतीबद्दल काय बोलाल, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंती असते, पण तुमच्या जीवनात महाराज म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही, नासून गेली, नासोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाची आमच्या जीवनातली खंत सुद्धा काय झाली, नासून गेली. आता जीवनाबद्दल काय बोलाल. महाराज म्हणतात बस की कृत्य झालो, इच्छा केली ते पाहू. आम्हाला जे हवं होतं ते काय केलं आम्ही दादा, मिळवलं. आता कृत्यची तुमच्या सगळ्याची व्याख्या वेगळी बरं का, मी काय तुमच्या सांगायला नाही, मला जगद्गुरु तुकोबारायांना जी अपेक्षित आहे ती सांगायची. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत कृत्य असण्याची शेवटची एकच व्याख्या आहे, जे मिळवल्यानंतर काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही ना, त्याला म्हणतात कृत्य. आणि असा या जगात एकच आहे, तो म्हणजे विटेवरती उभा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणतात तो आम्ही मिळवला, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. मग महाराज त्या काळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काळानं आजपर्यंत कोणाला सोडलंच नाही हो. कोणी येऊ द्या, राजा येऊ द्या, रंक येऊ द्या, देव येऊ द्या, संत येऊ द्या, दानव येऊ द्या, भक्त येऊ द्या, आलाय त्याला काय करावं लागतं, या देहाचा त्याग करावा लागतो. तुमचं काय म्हणणं आहे. महाराज म्हणतात जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. नवे नवे नुसतं माझं नाव ऐकलं तरी तुका राम नाम घेता काप्यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ऐका, जो काळाचा बाप आहे का, तो देव आता आमचा पाठीराखा झालाय, तो आमचा सोबती झालाय, तो आमचा चालक झालाय, तो आमचा मित्र झालाय. आणि आता त्यामुळं तो काळ आमच्यावरती बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा अभंग विढाला. तुम्ही म्हणाल महाराज अभंगाच्या द्रौपदाचा फक्त पूर्वार्ध आहे, तुम्ही सांभाळिले संती, तरी सुद्धा तुम्ही अभंग डायरेक्ट संतपर प्रकरणात नेऊन टाकला. आम्हाला जरा स्पष्ट करून द्याल का संतपर प्रकरणातला अभंग कसा. बघा, या अभंगात 4 चरण आहेत आणि द्रौपदाचा पूर्वार्ध तुम्ही सांभाळिले संती, पण उर्वरित 3.5 चरण फक्त द्रौपदाच्या पूर्वार्धाभोवती फिरतात. मी फिरवून दाखवतो. महाराज म्हणताय जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती, कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. कृत्य झालो, कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. इच्छा केली ते पावलो, कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. आणि तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. म्हणून अभंग संतपर प्रकरणातला विढाला. ऐका, माझ्याकडे फक्त 1.25 तास शिल्लक आहे आणि यात मला आज बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. कारण प्रत्येकानं काही ना काही आशा यूट्यूबला बघून, इंस्टाग्रामला बघून ठेवली असेल, महाराजांना हे कीर्तनात घ्यावं, ते कीर्तनात घ्यावं. पण आज तुमच्या पद्धतीनं नाही, आजचं कीर्तन माझ्या पद्धतीनं होणार आहे. कधीतरी आमच्या बी पद्धतीनं चालत जा. ऐका,
अभंगाची भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि जर अशी माणसं कीर्तनाला बसली असते तर आम्हाला नीटच करावं लागतं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कीर्तन एकदम दुरीत होणार आहे. अभंगाची एक रेषा अजिबात नॉर्मल सुद्धा सोडली जाणार नाही. अभंगाची भूमिका आहे सार्थकी जीवनाची आणि कंप्लीट कीर्तन सार्थक या शब्दाभोवती फिरल. ऐका, मी तुम्हाला काही साधे साधे प्रश्न विचारतो, त्याची काही साधी साधी उत्तर द्यायची. मी सगळ्याला प्रश्न विचारून जाईल. मला एक सांगा, चांगल्या माणसाला का किंमत आहे? चांगल्या माणसाला का किंमत आहे? बोलाल का कोणी? महिला मंडळ तुम्ही येताना सांगितलंय घरून ह्यांना बोलू नका कीर्तनात, कारण तुमचं लय ऐकते ती. चांगल्या माणसाला का किंमत आहे? वा, गोड उत्तर दिलं. कशामुळं? वाईट माणसं या जगात भरपूर आहेत, त्यामुळे चांगल्या माणसाला किंमत आहे. मला एक सांगा, सावलीला का किंमत आहे? कारण ऊन आहे. उजेडाला का किंमत आहे? कारण अंधार आहे. तसं सार्थक जीवनाला का किंमत आहे? कारण या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं भरपूर आहेत म्हणून. कदाचित नाना 99% यादी ही निरर्थक लोकांची. विरळ आयसा एखादा जो सार्थकतेकडे वाटचाल करतोय, त्यामध्ये शांतीब्रह्म कुरेकर बाबांचं नाव आहे, त्यामध्ये गातामूर्ती रामभाऊ बाबांचं नाव आहे, त्यामध्ये बंडातात्या कराडकरांचं नाव आहे, त्यामध्ये अशा काही महात्म्यांची नाव आहेत की जी सार्थकतेच्या दृष्टीनं वाटचाल करतात. बनकर महाराज आपला प्रवास त्या मार्गाने चालू आहे, नाही असं म्हणणार नाही बरं का. पवार महाराज आपला प्रवास त्या मार्गाने चालू आहे, पण कदाचित मध्ये म्हणजे कधी प्रवास पूर्णत्वाला जाईल का नाही सांगता येत नाही. आमचा जन्म सार्थकी होईल का नाही सांगता येत नाही. मला तुम्हाला सार्थक तो पटवूनच द्यायचं आहे, पण त्याच्यासोबत या जगात निरर्थक काय आहे हे मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. आणि यासाठी आपण सगळे माऊलींकडे जाऊयात. चला माऊली, आम्ही तुमच्याकडे येतो. माऊली, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय आणि सच्चिदानंद बाबाती लिखाण करतायत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अध्याय सांगून झालाय, लिहून झालाय. आणि माऊली तुम्ही 16व्या अध्यायापर्यंत हळूहळू येऊन पोहोचताय. आणि 16व्या अध्यायात माऊली तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगतायत. बरोबर माऊली, 16व्या अध्यायात तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगताय. आम्ही जर तुमच्या पुढे ज्ञानाचं श्रवण करायला बसलोय तर गीते महाराज आम्हाला ज्ञानाचं श्रवण करा ना, ज्ञानच सांगा ना. अज्ञानाबद्दल का बोलताय? बरोबर ना बाबा. माझ्याकडून तुमची काय अपेक्षा असावी कीर्तनात? विनोद, चिंतन का काय? विनोद की चिंतन? चिंतन. मग माऊली, जर सामान्य लोक एका साध्या कीर्तनकाराकडून जर चिंतनाची अपेक्षा करत असतील नवख्या, तर माऊली तुमच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे. चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतिबिंब आहेत माऊली. तुम्ही ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. माऊली, अथांग ज्ञानाचा सागर आहे तुमच्याकडं. मग माऊली, आम्ही जर तुमच्या पुढे श्रवण करायला बसलोय तर आम्हाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजा ना. अज्ञान का सांगताय? माऊली म्हणतायत उगाच मनात आलं सांगायला लागलो असं नाही ना झालं. मी या जगाची रीत बघितली. अज्ञानी लोक काय करतायत, ज्ञानी लोक काय करतायत हे बघितलं. आणि मग या जगाला ज्ञान सांगता सांगता अज्ञान काय हे कळावं म्हणून माऊली किती ज्ञानेश्वरीमध्ये गोड बोलतात बघा. माऊली म्हणतायत त्याज्य ते त्याजावया लागे, पण कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. माऊली म्हणतायत टाकून द्यायची ती गोष्ट टाकूनच द्यायची, त्यात किंचितच शंका नाही, पण ते कधी कळालं पाहिजे? कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. चला पुढे जाऊयात. जी गोष्ट ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर झाला तर त्या गोष्टीची काय आहे? सार्थकता आहे. सरपंच साहेब, हिताले सगळे शेतकरी, तुम्ही सगळे शेतकरी, मला एक सांगा, आपण बियाणं कशाला आणतो? पेरायला. बाबा गोड उत्तर दिलं. कशाला? पेरायला. बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता आहे का नाही? उगवलं तर वा, गोड उत्तर दिलं. कशा? उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता नाही तर निरर्थकता आहे. आपण म्हणतो का वाया. अजून एक शब्द आहे बघा, मोघम गेलं. आहे का मोघम शब्द तुमच्याकडं? मोघम गेलं म्हणजे वाया जाणं. कदाचित बोलता बोलता आपण बोलतो, एखाद्याचं बोलणं पण मोघम असतं. मोघम म्हणजे काय? बिनबुडाचं बोलणं. ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही, ज्याच्या बोलण्याला मावशी शेंडा पण नाही, त्याला काय म्हणतात? बिनबुडाचं. गावात एकतरी असं असतं, त्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का 5 मिनिटानंतर काय बोललाय त्याच्या लक्षात राहत नाही, कशाला ते यारपटाच्या नादी लागताय. त्याला काय म्हणतात? मोघम म्हणतात. मी नाही सांगत, गीतेनेही शब्द वापरला, मोगश मोग कर्मानू. आणि ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोगश शब्द वापरतात. माऊली किती गोड बोलतायत बघा. माऊली म्हणतायत या लागी जन्मले ते मोघ, जैसे वार्षे विन मेघ, का मृगजळाचे तरंग द्रोणीच पहावी. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारा मृगजळ व्यर्थ आहे ना, तसं बाबा जी व्यक्ती भजन करत नाही ना त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. कारण मिळालाय कशासाठी? पाठ आहे तुमचं. देवे दिला देह भजना घुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा औटा हात का मानव देह.
अल्लाह ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जिने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. मग चला या जगात 3 जन्म आहेत. अभंगाचा पहिला शब्द आहे जन्म. या जगात 3 जन्म आहेत. बोर नाही ना व्हायला लागलं? तसं झालं की मला सांगा. तसं माझ्याकडे लय भांडवल आहे. ऐका 3 जन्म आहेत या जगात. नाही दुसरं बी लागत असते लागत असतं. आता त्यात लिहिलंय बी विनोदाचार्य. तसं माझ्या पुढे आजपर्यंत कीर्तन केसरी गायनाचार्यच लावलंय. पण एका व्यक्तीने ते युट्यूबला टाकताना टाकलंय विनोदाचार्य. म्हटलं मी कुठल्या अंगाने विनोदाचार्य काय कळणार भाऊ मला बी. मी वारकरी कीर्तनकार आहे. माझे गुरुवर्य हरिभक्ती पारायण स्वरसम्राट भगुरे गुरुजी माझे गुरुवर आहेत. त्यामुळं त्यांना पटेल त्यांना रुचल असंच मी कीर्तन करणार आहे. बाजूला जाणार नाही. ऐका चला 3 जन्म आहेत या जगात. 3 जन्म लक्ष देऊन ऐका. थोडं जड जाईल पण लक्ष देऊन ऐका. 3 जन्म आहेत. एक जन्म आहे तुमचा आमचा, एक जन्म आहे संतांचा आणि एक जन्म आहे देवाचा. तुमचा आमचा जन्म आहे कशासाठी हो? भजन करण्यासाठी. बरोबर ना? मी आधीच सांगितलं तुमच्या आमच्या जन्माचं कारण काय? भजन करणं तुमच्या आमच्या जन्माचं कारण आहे. देवाचं संताचा जन्म कशासाठी झाला असेल बरं? उद्धारयाले दीन जना ओ उद्धारयाले दीन जना ओ उद्धारयाले दीन जना ब्रह्ममूर्ती जगी अवतार उद्धारयाले दीन जना उद्धारयाले दीन जना ब्रह्ममूर्ती जगी अवतार जगी अवतरले उद्धारया आले दीन जना. भक्तांचा उद्धार करण्यासाठी सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी संत आले. चला 3रा जन्म आहे देवाचा. देवाचा जन्म कशासाठी आहे? धर्म रक्षावया अवतार घेसी. 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 आपुल्या पायसी भक्त जना अंबरुषी साठी जन्म सोसिले. अंबरुषी साठी जन्म सोसिले. अंबरुषी साठी जन्म सोसिले. अंबरुषी साठी जन्म सोसिले. भगवंताचा जन्म कशासाठी? धर्म रक्षावया अवतार घेशी. आपल्या पाळीशी भक्तजना किंवा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत भक्ता राखे पायापाशी. दुर्जनाशी संवारी. भक्तांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा संहार करणं यासाठी काय? देवाचा जन्म आहे. चला 3 जन्मांचं आपण कारण बघितलं. कशासाठी आले बघितले. मी पहिला सांगितलं मानवी जन्म त्याचं काम काय? भजन करणं. संतांचं काम काय? संतांचं बी काम आहे भजन करणं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आता 3रा जन्म राहिलाय. या 3ही जन्माचं कारण एक सारखं आहे. या तिघालाही तसं देवाचा जन्म मानता येत नाही बरं का. कारण तो आयोनी संभव आहे. आणि याला रूपाबळे करुणी खरी हरिदासी त्याचं प्रागट्यकरण असतं. पण तरी बी त्याची आम्ही गोकुळाष्टमी साजरी करतोच की. बरोबर आहे का? रामनवमी आम्ही साजरी करतोच की. म्हणजे जन्म म्हणायला काही अडचण नाही. चला देवाचा जन्म आहे. तिघाला दोघाला भजन करावं लागतंय. संतांना आणि तुम्हाला आम्हाला. मला एक सांगा देवाला भजन करावं लागत असेल का? देवाला भजन करावं लागत असेल का? देव पटवून द्या थाप. भजन करी महादेव भजन करी महादेव. भजन करी महादेव भजन करी महादेव. राम
पूजी सदा शिव राम पूजी सदा शिव राम पूजी सदा राम पूजी सदा शिव राम पूजी सदा शिव राम पूजी राम पूजी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय म्हणजे महादेवाला सुद्धा काय करावं लागतंय भजन करावं लागतंय भजन करी महादेव कुणाचं राम पूजी सदाशिव म्हणजे महादेवाला सुद्धा काय करावं लागलंय भजन करावं लागले असंच रोज महादेवानं मसन वाट्यात जावं डोंगरावर जावं तिकडं भजन करावं आपलं एकांत स्थानात आणि कधी बघा महादेवाचं स्थान असं एकांतात आहे आणि नेमकं घरी जेव्हा येऊ आणि घरी जेव्हा आलं की तेवढं आपलं पार्वती आई साहेबांनी ताट करावं नेमकं तोंडात घासून मानवून बुकी आणि ह्यांचं असंच असतंय आपण नेमकं घरी कटळून यावं ताट पुढे घ्यावं हात धुवून बाबा तोंडात घास घालाय तेवढ्यात ह्या लगेच म्हणतात नाही नाही तेवढं मागच्या दिवाळीला मी म्हणले होते की 1 तोळा करा 1 तोळा म्हणलं ह्याच्या पोटात डायरेक्ट गोळाच येतो फुगतच डायरेक्ट पोटच फुगत तोळा करायचं बाबा सोपं राहिलंय वे आता 1 तोळा नाही आता 1 गेऱ्या म्हणून फक्त जीवाला आराम तोळा बिळा आता काही नाही ते बिचार जेवायचं राहतं तसंच चालते हातात ताटात हात धुतन गप निघत ह्यांच्यामुळेच माझ्यासारखी गडी वाळून गेलेत सगळी अशी बघा की लय अवघड झालंय लय बेजारी केली तुम्ही आमची आणि नेमकं महादेवानं जेवण करायला बसावून पार्वती आई साहेबांनी यावं आणि महादेवानं तोंडात घास घासला की पार्वती आई बसा नाही तुम्ही ते गुह्यज्ञान नेमकं तुम्ही देवादी देव आहे जगाचं मालक तुम्ही नेमकं तुम्ही भजन कोणाचं करताय बुवा आणि तुम्हाला भजन कोणाची करायची गरज आहे आणि असंच असतं बरं का ह्यांचं म्हणजे पार्वती देवाची असली काय ना आपली असली काय तशीच आहे हा आणि पार्वती आई साहेबांना रोज भटकावून लावा मागे ती महादेव एक दिवस खट्टाळलं आणि पहाटे आंघोळ केली पहाटे आंघोळ केल्यानंतर महादेव म्हणलं एकदा हिचा खटकाच मिटावतो म्हणलं नकच म्हणले रोजचा तर असं जीवन द्यायना काय खाऊ द्यायना काय नीट करू द्यायना हिचं लय अवघड झालं एकदाच हिचा कार्यक्रम निपटावतो म्हणजे टेन्शन नाही आणि पहाटे आंघोळ केली निघाली कुठं पहिलं तिरुचे शिरसिंधूचे पहिलं तिरी शक्तीची कर्णकुवरी म्हणजे शिरसिंधू म्हणजे सागराच्या पलीकडं शक्ती म्हणजे उमेच्या कानाला लागले कानाला लागून ती गुह्यज्ञान सांगायला काय केली सुरुवात केली पण नाना ज्ञान हा पदार्थच पचाय जडे ज्ञान हा पदार्थच पचायला जडे थोडं येऊ द्या नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी ते याला त्याला धरतच नाही ज्याला थोडं ज्ञान आलंय का जाऊन पकडते ते ज्ञान पदार्थ मुळात पचायला जडे पार्वती आई साहेबांना ते श्रवण करायला लागले पण नेमकी निम्यात आल्यानंतर पार्वती आई साहेबांना झोप लागली आणि झोप लागल्यानंतर ज्ञान सांगून झालं आणि ज्ञान सांगून झाल्यानंतर महादेवानं डोळे उघडले आणि बघतो तर पार्वती आई साहेब झोपी गेल्यात म्हणले जर पार्वती आई साहेब झोपी गेल्यात तर मी ज्ञान सांगताना कोण म्हणतंय बाबा हुंकार कोण देतंय बाबा नेमकं कोण आहे बाबा असं नाही ना झालं हे ते कीर्तनात सप्त्यात नाही ना झालं आत्ताच परत कधी आता चालू सप्त्यात मग चला पॅटर्न बदलू कशाला इकडे जायचं सगळं झालंय का बरं पुढं जाल तुम्ही अजून काहीतरी यात वेगळं असेल ऐकून जा आणि नेमकं ज्ञान सांगायला लागले कुठपर्यंत झाले मला एकदा सांगा म्हणजे पुढचं सांगतो मी पांडुरंगाच्या कानापर्यंत झालं तिथपर्यंत झालंय पुढं नाही झालं ऐका आता आणि नेमका पांडुरंगाचा कान पकडला इथून पुढे आपण चलो विष्णुदेव माशाच्या पोटात येऊन काय झाले मच्छिंद्रनाथाचं काय केलं रूप धारण केलं माशाच्या पोटात गेले माशाच्या पोटात गेल्यानंतर जाताना मी आधीच सांगितलं ज्ञान हा पदार्थ काय मुळात पचायला जड आहे ज्ञान आत गेलं जाताना कसं गेले सूक्ष्म रूपानं पण येताना पोट फाडून बाहेर आले आणि पोट फाडून बाहेर आल्यानंतर तो मासा बघत होता माझं पोट फाडणारा कुठे माझं पोट फाडणारा कुठे आणि मग ज्यावेळेस तो विटेवरती येऊन उभा राहिला का त्यावेळेस कान देवाचा काय केला त्या माशानं पकडला म्हणून देवाच्या कानात मकर कुंडले नाहीतर देवाच्या कानात काय माशाची गरज आहे चला मच्छिंद्रनाथानं ते श्रवण केलं पण मच्छिंद्रनाथ अवतार कोणाचे आहेत
विष्णूचा अवतार आहे मच्छिंद्रनाथ. आणि मग मच्छिंद्रनाथानं ते ज्ञान श्रवण केलेलं. बाबा नेमकं हाय असं देतेत का व्याजाबाट्याचा काय कुठं नाही म्हणून महादेवानं बघायचं ठरवलं. आणि महादेवानं गोरक्षनाथाचं रूप धारण केलं. आणि गोरक्षनाथाचं रूप धारण केल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथानं दिला. आता गोरक्ष अवतार कोणाचे झाले? महादेवाचे अवतार झाले. आणि गोरक्षनाथाला दिल्याबरोबर गोरक्षनाथ नेमके महादेव विष्णूने बी परीक्षा घ्यायचं ठरवलं. आता कुणाला दिलंय आपण? महादेवाला म्हणजे गोरक्षनाथाला दिलंय. पण गोरक्षनाथ हाय असं महागारी देतेत का परत त्यात काय गोळ करतेत म्हणून गहिनी प्रसादाचं काय केलं? रूप धारण केलं. कुणी? विष्णुदेवानं. नेमकं समोर गेले. पण मोठ्या माणसाचं असं असतं, मोठी माणसं मुडीत असतात बघा, त्यांच्या मनाला येईल तसं वागत आहेत ती बघा. आणि नेमकं गोरक्षाला कळल्याबरोबर गहिनात आलेत त्याबरोबर गोरक्ष वळला गहिनी प्रति. गहिनीनाथांना दिलं. आणि गहिनीनाथांना दिल्यानंतर परत महादेव काही लवकर अवतार घेत नव्हते. आणि गहिनी प्रसाद गुप्पेत काय करत बसले? भजन करत बसले. भजन करायला लागले. ज्यावेळेस निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानोबराया, विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब तीर्थाटनाला निघाले त्यावेळेस विष्णुरूपी गहिनीनं दुसरं वाघाचं रूप धारण केलं. आणि धारण करून निवृत्तीनाथांना हुसकवून गुफेत आणलं. निवृत्तीनाथ अवतार कुणाचे? सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्तीदातार सदाशिवाचा अवतार आहे. गुफेत आणल्याबरोबर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार निवृत्तीनाथांना दिलं. पण निवृत्तीनाथांना विचार केला ही एक गुरु एक शिष्य परंपरा नेमकी कुठपर चालवायची. आता काय अडचण नाही, मी पण प्रामाणिक आहे आणि महादेव पण काय आहेत? प्रामाणिक आहेत. आता विष्णुदेव पण काय आहेत? प्रामाणिक आहे. आता काय करायची गरज नाही. आता हे ज्ञान या जगाला कळायला पाहिजे, सामान्य लोकांपर्यंत हे ज्ञान जायला पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथानं विष्णुरूपी अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबाऱ्यांना ते काय केलं? देऊन टाकलं. ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवांना मिळाल्याबरोबर निवृत्तीनाथानं सांगितलं आता एक काम करा, एक गुरु एक शिष्य परंपरा काय करा? बंद करा, मोडून टाका. आणि आता हे जग ज्ञान काय करा? जगाला मोकळं करून द्या. मग ज्ञानोबाऱ्यांना काय केलं? लोपले ज्ञान जगी हितले नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्याचा शेवटी साधू संत मनोरे जीवाचा आरती ज्ञान राजा. ज्ञानोबरायानं काय केलं? हे लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हे गुह्य ज्ञान जगाला काय केलं? मोकळं केलं. चला पहिल्या मुद्द्याकडे जाऊ. पहिली वारी महादेवानं केली बरं का. पंढरपूरची पहिली त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिली वारी कुणी केली? महादेवानं केली. पहिलं भजन पण कुणी केलं? महादेवानं केलं. पण पहिलं भजन नेमकं महादेवानं कोणतं केलं असेल बा? सांगू? हरी 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 मंत्र हा शिवाचा, 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 हरी 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 मनती जीवाचा तया मोक्ष, मनती जीवाचा तया मोक्ष. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे टाळी दे एकदा त्यांच्यासाठी. वा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. कोण सांगते? ज्ञानोबराय सांगतात. कुठं सांगतात? हरिपाठात सांगतात. मग चला बाबा
नाना काही लोक आपल्यावरती संशय घेतात आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे, महाराज तुम्ही म्हणताय हरी हरी मंत्र तुमचा पहिला मंत्र आहे, बरोबर ना? म्हणजे पहिले वारकरी महादेव आहेत, पहिलं भजन जर महादेवानं केलंय, पहिला मंत्र जर हरी हरी, तर मग तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात रामकृष्ण हरीनं कसं काय बाबा? म्हणजे तुम्ही कोणता बी कार्यक्रम असू द्या, माऊली तुमचंच बघा ना, हरिपाठात तुम्ही पहिली सुरुवात काय आहे? राम कृष्ण हरी. भजन करायचं पहिली सुरुवात काय आहे? रामकृष्ण हरी. कीर्तन करायचं पहिली सुरुवात काय आहे? रामकृष्ण हरी. म्हणताय तुमचा मंत्र कोणता आहे पहिला? आदिपुरुष जर तुमचे महादेव आहे तर पहिला मंत्र कोणता आहे? हरी हरी. मग रामकृष्णाची काय भानगड आहे बाबा? रामकृष्ण हरीची नेमकी भानगड काय? हा ज्ञानोबर आहे म्हणते तो कुटाणा मी केलाय बरं का. रामकृष्ण मी आणलेत पण पाहुणे म्हणून आणलेत. काय आणलेत? पाहुणे म्हणून आणलेत. पण बाबा पाहुणा एखादा आपल्या घरी आला तर डायरेक्ट बैठकीत असतो का किचन पाशी चुली पुढे नाही घालता? कसं असतंय? कुठं पाहुणा, कुठं पाहुण्याची जागा? बैठकीत, बरोबर. बरं पाहुणा आला, पाहुणा घरी आल्यानंतर जेवण तुम्ही पाहुण्यासोबत करता का घरात एकटं? पाहुण्यासोबत, बरोबर आहे. मग ज्ञानोबर आहे म्हणतात मी आणलाय पाहुणा बरं का. बरं पाहुणे आणा नका तुम्ही, पण महाग ठेवायची ना. तुम्ही त्यांना आधी का घेतलंय? आधी तुम्ही हरी म्हणायचं, मग काय म्हणायचं? राम कृष्ण म्हणायचं. पण तुम्ही कुठे घेतलंय? आधी पाहुण्याला घेतलंय. महाराज म्हणतात मी म्हणतोय की मी कुठं केलाय तो, मी आणले ती, पण आमची संस्कृती अतिथी देवो भव. आमच्या संस्कृतीत पाहुण्याला काय मान आहे. पाहुणे आणलेत आणि म्हणून पाहुण्याला कुठं जागा दिली? पुढं जागा दिली. पाहुण्याला कुठं जागा दिली? पुढं जागा दिली. पण माऊली म्हणतात हे कुटाणा जरी मी केला असला तरी मी एकट्यानं नाही केला बरं का. त्यांना मी कुणालाच विचारात घेतलं. परत हरिपाठाकडे चलो. संताचे संगती म्हणून मार्ग गती. मी संतांना विचारात घेतलं आणि मग काय केलं? रामकृष्ण आम्ही पाहुणे आणले तर म्हणून आमची सुरुवात काय आहे? रामकृष्ण हरी भजनाने. म्हणजे पहिला मुद्दा काय आहे? वारी महादेवानं. मूळ पुरुष महादेव. पहिलं भजन ओपनिंगचं महादेवानं. बरं पहिलं भजन आणि पहिला मंत्र सुद्धा कुणाचा? महादेवाचा. लक्षात आलं? मग त्या महादेवाला सुद्धा काय करावं लागतंय? आपण 15 मिनिटापूर्वी इथं होतो. महादेवाला सुद्धा काय करावं लागतंय? भजन करावं लागत आहे. मग तुम्हाला आम्हाला भजन म्हणलं मी, भजन वय म्हणजे तुम्हाला आम्हाला बी भजन करावं लागते. जन्माची सार्थकता करायची असेल तर देवाला भजन करावं लागलंय. तुम्हाला आम्हाला सुद्धा भजन करावं लागणार आहे. मग कराल का? घे हातवर मग सगळ्यांनी. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि मागचे हातवर करा मागचे नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय काशेश्वरा शिव नमः शिवाय काशेश्वरा शिव नमः शिवाय काशेश्वरा शिव हरि हर भोले नमः शिवाय चेताधरा शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
सार्थकता करण्यासाठी काय करावं लागतंय? भजन करावं लागते. तुकोबराय काय करायला पाहिजे? सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण. गायीन गुण तयाचे, त्या भगवंताचं काय करण्याचा प्रयत्न करा, भजन करण्याचा प्रयत्न पण करा. मग तुकोबराय तुम्ही काय केलं? बोलण्याची नाही आता देवा, त्या देवाशिवाय आम्ही दुसरं काहीच केलं नाही. एके दिवशीचा प्रसंग आहे. गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली आणि पाटलाला सांगायला सुरुवात केली, पाटील ओ पाटील, तुकोबराय दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही, पण तुकोबरायची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत. आणि लोक बनकर महाराज, गीते महाराज, पवार महाराज, ताई आपण किती बी गोड गाव द्या, लोक कटकटच म्हणते. ती काही काही तर डायरेक्ट भेटतात, महाराज रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ. अयो 200-250 किलोमीटर येऊन बी कुठीतच म्हणते. ती रात्रंदिवस देवाच्या नावानं बोंबलत. मेल्यावर तुम्ही वैकुंठातच जाणार वय. अरे आम्ही मसुबाच्या वड्यात पडू दे गेला, आमचं काय करायचं तुला? ज्याची भक्ती करतोय ते पण आम्ही बळगून घेईन ना. तू का कन तू का तुला आमच्यासारखं कणायचं पैसे मिळाले? गप्प बसा ना. नाही भक्ती करताय तर नका करू दे, पण आम्ही करतोय तर करू दे ना आम्हाला भक्ती. लय अवघड आहे लोकांचं. अशी जुन्या काळातली माणसं म्हातारीचं बसली ना पाराव, लय भारी बोलतात. महाराज आमच्या काळात माणसं लय चांगली होती, जुन्या काळात माणसं लय चांगली होती, आता माणसं बिघडली. बाबा खरं सांगा बरं, जुन्या काळात माणसं चांगली असते तर ज्ञानोबरांच्या जुळीत शेण टाकलं असतं का? जुन्या काळात माणसं चांगली असते तुकोबरायचं गाता पाण्यात बुडवलं असतं का? जुन्या काळात माणसं चांगली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच घराण्यात लोकांना भांडणं लावली असती का? मी त्यांना एकच सांगत असतो, तुमचा अभ्यास जरा कमी, तुम्ही जरा गप्प मारा. नाही ना आपल्याला माहिती गाव सोडून काय, तर कशाला मोकरा मेड्यावानी करायचंय? गप्प मारा ना. माणसं तवा बी तसलीच होती ना, आता बी तसलीच आहेत. तवापासून माणसं तीच आहेत, फक्त आडनाव चेंज करून आल्यात, नाही तर क्वालिटी भंगार. चांगल्याला त्रास देणार म्हणजे देणारच. तुकोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. ज्ञानोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले, बाबा लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच. गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबरायांचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबरायांचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात, आणि त्रास पाहिजेच. जीवन जगताना बाबा त्रास पाहिजे. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं सहन करावं लागणार आहे, सहन करणाराच मोठा होत असतो. सरपंच चांगल्याला नावच आहे. तुम्ही एखादं काम चांगलं हातात घ्या, लोक म्हणते हा आतापर्यंतचे सगळे सरपंचला का गप पडली खाऊ करू करू आणि आता तुम्ही करून दाखवायचं. अरे गप की, त्यांच्याच हातातून लिहिलं असेल तर. चांगल्याला त्रास आहे म्हणजे आहे, चांगल्या लोकाला त्रास आहे, पण ज्याला त्रास त्याला गुण हमका. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच, नाही तर ऍक्सिडेंट. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच बाबा, नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजार. शेजार नाही, मी पुढचा आहे, संघ घेऊन फिरायचं एखादं. ते आपल्याला डिवचित राहतं, तुझं चुकतंय. चांगल्याला त्रास आहे म्हणजे हायच. आता ज्ञानोबरायांना तुकोबरायांना त्रास दिला, आम्हाला तरी काय लोक नीट बोलतात का काय? बनकर महाराज आपल्या तर मुळावलंय, काय केलंय आपण, कुणाचं काय केलंय, कुणाचं बाण रेटल्यात का काय काय माहित. थोडं महाराजांनी काय करू द्या, जग जाहीर होते. लयच आमच्या मुळाव लोक काय 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 झाले काय कळनाच. असं आम्ही लय पांढरी कपडे घालून निघालो ना, तरी बी लोक नीट बोलत नाही. बगळे आम्ही बगळे तू वही. एक जण डायरेक्टच मला भेटला, म्हणला महाराज आज लयच बगळ्यावर निघालाय. मग वागान टाकी तू बाबा अंगाव. आता लहानपणापासून मी कीर्तन करतो, लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कंबार आवडलंय, मग न डावलायचं का? आणि एखादा उतार वयात परमार्था लागला त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं, म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करणं आहे का? काही लोक बोलतील सांगता येत नाही. चांगल्याला त्रासच येऊ, आणि त्या पेताळांचं तर लय अवघड आहे. 100 इडी बरी पण एक पेताळा आमच्यासारख्याला बोलू देत नाही. 100 टॉप 10 मधले महाराजाची स्टेजवरती बसवायचं आणि एक अर्धी पाजून आपल्या पुढे बसवायचं. आपल्याला मेळच लागू देत नाही. त्याचा एकच दणका असतो, अय बुवा. त्याला काय माहिती महाराजाला आवाज बोलायचं असतं. अय महाराज तुमच्यात नाही म्हणत बरं का, तुझ्यातलं धमक आहे ना, राहिलेली अर्धी संपून दाखव. म्हणजे तुझी अर्धी संपोय आम्ही आळंदी पंढरपूर काशी गेली वय. तुझी अर्धी संपोय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक सहित पाठ केलाय वय. लयच अवघड आहे हो. आपण आलाय त्या कीर्तनाला तर चांगला ऐकून जा. व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि त्याच्याकडे बघून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता आलं ना माय, तर तुम्ही ज्या जगाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय
आम्ही जर असंच जीवन जगत असू तर ज्ञानोबऱ्यांची तुकोबऱ्यांची पाईक म्हणून घ्यायच्या पात्रतेचे एरवी आमचा अधिकार नाही. तसलंच बाबा पेताडीक मला आडवालं, मला कुठे आज खेळ, आम्ही काय डोंबारी का कोलाटी का जुगार खेळतो का पत्या खेळतो रे खेळ म्हणाय, पण कुणाच्या नादी लागा महाराजाच्या नाही. आमचा खेळच आहे पण कुठला ऐकायचं का. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. इकडं अभिमान केला पावटाने, एका एकाला केल पायी रे. जो सर्व संतांना भगवंतानं केला, जो गोपाळानं भगवान श्रीकृष्णाने केला, आणि बंशी बाबा जो आज तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्यानिमित्त चाललाय ना, तो आपला खेळ आहे. फक्त एक काम करा, आमच्या खेळात या, देवाचं भजन करा, जन्माची सार्थकता करा. नाहीतरी गेला जन्म वाय. आपण इथं होतो तुकोबऱ्यांची कटकट सहन होत नाही. तुकोबऱ्यानं पाटलानं बोलवलं, तुकोबऱ्या दिवसा भजन करता हो, रात्री पण हो. मग एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण नाही, मला काय अडचण नाही, पण लोक तुमची तक्रार करत होते, ते सांगत होते तुकोबऱ्यांच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही, आणि तुकोबऱ्यांचं जर भजन बंद झालं नाही तर आम्ही गावात राहणार नाही. आणि जर लोकच गावात राहिले नाहीत तर मला पाटील कोण म्हणाल. मी तर पाटील राहायला पाहिजे ना, जमणार नाही. तुकोबऱ्या भजन बंद केलं तर पाटील वेळ लागलं का. अहो मी मला वाटतं का भजन दिवसा रात्री करावं, मलाही वाटतं दिवसा भजन करावं, रात्री भजन करू नये, पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलोय. अगं थांब, माझी मज झाली आवर वाच हो, चंद्रया नामाचा कीर्तन चंद्रया नामाचा कीर्तन, माझी मज झाली अनावर वाच, चंद्रया नामाचा कीर्तन चंद्रया नामाचा कीर्तन, माझी मज झाली अनावर वाच, माझी मज झाली अनावर वाच, चंद्रया नामाचा कीर्तन, चंद्रया नामाचा कीर्तन. टाळी वाजवा, टाळी टाळी. अतिशय गोड. मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलोय. अगं थांब, पण ती ऐकल तर खरं ना. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, किंवा गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, किंवा गायनाची उडे आपली या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. बाबा ती ऐकायला तयार नाही. तुकोबऱ्या मग गावात राहायचं नाही हो. कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भिक कोण घाली. कधी तुकोबऱ्यानं भंडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी तुकोबऱ्यानं भामचंद्र डोंगरावरती जावं, कधीतरी तुकोबऱ्यानं घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, तिथं भजन करावं. पण दादा तिथं सुद्धा तुकोबऱ्यांना लोकांना भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, मी विष्णुदास तैसा नव्हे. हा, परत एकदा ऐका. तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, मी विष्णुदास तैसा नव्हे. काय म्हणणे तुमचं? मी का आम्ही? बाबा आम्ही निश्चित बघा बरं का, रोज 2 असतात, बंदच नाही 12 महिने. म्हणजे सीजन असू नसू तरी बी 2, आणि ती बी लई चांगल्या चांगल्या. तुम्ही तर माझ्यापेक्षा ज्ञानानं ज्येष्ठच आहेत, पण तरी बी ठामच आहेत ना, निश्चित ठाम आहेत. बाबा तुम्हाला काय वाटतं? काय नाही वाटत. तुम्हाला लोकांना काय वाटतं? तुम्ही म्हणाल महाराज तुमचं तुम्ही 2-3 जण मिटवा, आम्ही तवर पंक्ती धरतो, तवर जर झालंच तुमचा निर्णय तर आम्हाला सांगा, आम्ही बसतो, नाही तर घरी झोपतो. वाटल्यास उद्या तूच कीर्तन कर बाबा, मग पुढचं सांग. निश्चित काय आहे उत्तर? परत एकदा, आम्ही असेल कमी असेल काय असेल?
2 पार्ट्या झाल्या आता इथं. आपल्याला काय राजकारण करायचं काय? काय नक्की? टाळ्या वाजवा. बाबा तुम्ही दिलेलं उत्तर खरंय, पण मला एक सांगा, तुकोबराया श्री कोणापुढे आली आहे? तुकोबराया पुढं. तुकोबराया कोणाबद्दल सांगतेत? स्वतःच्या पुढे श्री आली म्हणल्या कोणाबद्दलचा अनुभव आहे? श्रीबद्दलचा अनुभव कोणाचा आहे? तुकोबरायांचा आहे. मग मला एक सांगा, इथं सर्व लोक भरपूर असतील, मी म्हणताना स्वतःबद्दल सांगताना मी येतं का आम्ही येतं? काय येतं? मी येतं ना. स्वतःबद्दल सांगताना मी येतं. त्या एक वचनी अनेक वचनी म्हणजे आम्ही सगळेजण कीर्तन करतो याला आम्ही येतं. मग तुकोबराया स्वतःबद्दल सांगतात तर मी म्हणायला पाहिजेत ना, आम्ही काय म्हणायला पाहिजे? पण तुकोबराया ना आम्ही का म्हणतात माहिती का? तुकोबराया आपल्या सगळ्याच वकीलपत्र घेतात. तुकोबराया बाबा वारकरी संप्रदायातली आता चालू असलेली सगळी कीर्तन एका बाजूला, माझं बी मागचं पुढचं कीर्तन एका बाजूला, पण ह्या कीर्तनाची सर जगात कुठल्याच कीर्तनाला येणार नाही. एवढ्या एका मिनिटातल्या इथं वारकरी संप्रदायाचं मर्म जपलंय आणि यावरती आमचा वारकरी संप्रदाय टिकून आहे. तुकोबराय म्हणू शकले असते मी विष्णुदास तैसा नव्हे, पण तुकोबराय म्हणतात आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, कारण तुकोबरायांना विश्वास आहे माझ्या पाठीमागं जे चालत येणार आहेत ते सगळे माझ्याप्रमाणेच आचरण शुद्ध असतील. तुकोबरायांना माहितीये आम्ही सगळे कैसे नव्हे तैसे नव्हे, कैसे परश्री गमन करणारे. मग आम्ही कैसे? पराविया नारी रकुमाई समान किंवा पराविया नारी माऊली समान. आमच्या वारकरी संप्रदायात कोणतीही श्री उद्या तिला आईचा आणि बहिणीचाच दर्जा आहे. गड्या आलाय त्या कीर्तनाला चांगलं ऐकून जा. या वारकरी संप्रदायानंतर आल्यानंतर चांगलं कीर्तन करता आलं नाही करता आलं चालतं, चांगलं गाता आलं नाही गाता आलं चालतं, चांगली पिठी पकवास टाळ विना वाजवता आला नाही वाजवता आलं चालतं, अभ्यास करता आला नाही करता आला चालतं, पण या वारकरी संप्रदाय आल्यानंतर आचरण शुद्ध जीवन मात्र जगावं लागतं. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. ती आमची पथ्य आहेत, ती आम्ही सांभाळणं गरजेचं आहे. तुकोबराया श्री पाठवली भजन नाही सोडलं, मंबाजी बानं काट्याच्या काठीनं मारलं भजन नाही सोडलं, शिवबा कासराच्या पत्नीनं उकळतं पाणी तुमच्या अंगावरती ओतलं भजन नाही सोडलं. एवढंच नाही, गावातल्या लोकांनी गाढवावरती बसून तुमची धिंड काढली तरी सुद्धा तुम्ही भजन नाही सोडलं. सांगा ना, एवढा भक्तीचा भजनाचा टास नेमका कशासाठी केला आणि तो मार्ग नेमका तुम्हाला कोणी दाखवला बघायचं. माघ शुद्ध दशमी तो दिवस कोणता, तो मार्ग दाखवणारे कोण? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती तुप पावशर पडिला बिसर स्वप्न माझी काय काळे उपजला अंतराय म्हणून या काय तोरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्यांसारखे सद्गुरू माझ्या जीवनात आले, त्यांनी मला भक्तीची वाट दाखवली आणि त्या वाटेवरती मी अविरतपणे चालत राहिलो, भजन करत राहिलो आणि त्याच वाटेवरती निळोबराया सांगतात तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग आरराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. आम्ही त्या मार्गाने गेलो आणि त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला त्याचं दर्शन झालं. त्याचं म्हणजे कोणाचं? ज्याच्यासाठी आम्ही आयुष्यभर भजन केलं, ज्याच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, ज्याच्यासाठी आम्ही हे सगळं केलं तो भेटला आणि भेटतो बरं का. तो निश्चित सांगतो तो भेटतो म्हणजे भेटतोच नाना, पण आमचा भाव तेवढा पाहिजे. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी. देव यायला तयार आहे, देव आजही तुम्हाला भेट देईल, देव आजही तुमच्याकडे यायला तयार आहे, देव आजही तुमच्या हातचं दूध प्यायला तयार आहे, पण तुम्ही नामदेवराया व्हायला तयार आहात का? देव आजही तुमच्यावरती प्रेम करायला तयार आहे, पण आपण मीराबाई व्हायला तयार आहे का? देव आजही तुमच्या कीर्तनात नाचायला तयार आहे, पण तुम्ही नामदेवरायांसारखं कीर्तन कराल का? देव आजही रडायला तयार आहे, पण तुम्ही नानोबारायांसारखं जीवन जगाल का? देव आजही प्रत्येकाच्या घरी यायला तयार आहे, पण तुम्ही शबरी व्हायला तयार आहात का? आणि जर तुम्ही तयार असाल ना, निश्चित ती वेळ दूर नाही, देव येणार म्हणजे येणार. लोक आम्हाला निश्चित विचारतात, महाराज एवढं भजन आहे, एवढी कीर्तनं वाढली, एवढा रात्रंदिवस भक्तीचा वहापोह करताय तुम्ही, तुम्हाला वाटतं आजच्याही काळात देव भेट देईल? तुम्हाला वाटतं आजच्याही काळात ज्ञानोबराया तुम्हाला साक्षात्कार देतील? तुम्हाला वाटतं आजच्याही काळात तुकोबराया नामदेवराया तुम्हाला दर्शन देतील? निश्चित बनकर महाराज, मी स्व अनुभवातून बोलतो. स्व म्हणलंय मी तरी, मी दुसऱ्याचा अनुभव सांगायला नाही. मी या ठिकाणी स्व अनुभवातून चालू शूटिंग आहे त्याच सांगतो. स्व अनुभवातून देव भेटतो म्हणजे भेटतोच.
देव दिसतो म्हणजे दिसतोच, पण आम्हाला तशी भक्ती करता आली पाहिजे. कदाचित देवाला ज्ञानोबरायांना बघायचंय, ज्ञानोबरायांशी बोलायचंय, कधीतरी ज्ञानोबरायांशी बोलायचं असेल तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी उघडा, प्रत्येक ओवी वाचण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक ओवीतून ज्ञानोबऱ्या साक्षात तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी नाना. आजही आळंदीत ज्यांची अक्षर ओळख नाही त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, शास्त्र कृपा केल्याशिवाय राहत नाही. आजही तुकोबऱ्या तुमच्याशी बोलतील, पण तुकोबऱ्यांच्या गात्यातील प्रत्येक अभंग जर आम्ही वाचत असेल तर आजही तुकोबऱ्या तुमच्याशी त्या गात्यातून बोलल्याशिवाय राहणार नाही. तर साक्षात ज्ञानोबऱ्यांचं तुकोबऱ्यांचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर कधीतरी आळंदीत जा. त्या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेमध्ये गुरुनाम गुरु शांती ब्रह्म कुरेकर बाबा उपस्थित आहेत. कधीतरी त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, साक्षात ज्ञानोबऱ्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी गाथामूर्ती रामभाऊ राऊत बाबांच्या, कधीतरी बंडा तात्या कराडकरांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, साक्षात तुकोबरायांचं दर्शन त्यांच्या दर्शनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आजही त्या योग्यतेची माणसं आहेत, फक्त आमचं त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. आम्हाला वाटतं ती साधी माणसं आहेत, पण संत नवती जगा मानसाच्या सारिके समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा मानसा सारिके दोन्ही दिसती सारिखे, पण वर्म जाणी तो पारखे. आमच्याकडे ती पारख्याची नजर पाहिजे. निश्चित तुकोबऱ्या बाबाचे चैतन्य तुमच्या जीवनात आले, तुम्ही त्याला बघितलं आणि बघितल्याबरोबर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. नाना कीर्तनाला अभंगाला स्पर्श करताना पहिला शब्द होता सार्थक जीवन, आणि अभंगाच्या पहिल्या चरणावरती येताना पद शब्द काय, सार्थक जीवन. तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला बघितलं, त्याला पाहितलं आणि पाहिल्या बरोबर आमच्या जन्माचं खरं उत्तम सार्थकी साच फळ आम्हाला मिळालं. अभंगाचं आले जाते हो, टाळी टाळी टाळी. अतिशय गोड प्रमाण आणि गोड चाल. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला बघितलं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले, साचे आमच्या जन्माची सार्थकता झाली. कशामुळं आम्ही रात्रंदिवस त्याचं भजन केलं. म्हणून तुकोबराय म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. कसा जन्म वाया जातो एकदा 5 मिनिटात तुम्हाला पटवून देतो. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणलं की राजाचा छंदच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, पक्षी बघितला, बाण सोडणार तेवढ्यात त्या राजाचा पाय चुकून एका सापावर पडला. आता सापावर पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो, मग गोंजारतो, मग साक्षात्कार केल्याशिवाय साप राहणार नाही. चुकून पडू द्या किंवा जाणून बुजून पडू द्या. सापाव पाय पडला, साप चावणार तेवढ्यात लाकूड तोड्या त्याच्या मागे लाकडाची मुळी घेऊन निघाला होता. त्यानं बघितलं बापरे
प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीनं राजाचा पाय काय झाला विषारी सापावरती पडलाय आणि राजा जर अर्ध्या मिनिटात पाय उचलत नाही तर साप काय होतोय राजाला चावतोय, राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? लाकूड तोड्याच्या. त्यानं विचार केला नाही, मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला ढकललं, साप फेकून दिला, पण राजा वैतागला, बावळट आहे, मूर्ख आहे, आणि तुला माहिती का मी कोण आहे? प्रांताचा राजा आहेत. पण राजा साहेब पलीकड बघा, पलीकड सळसळ कर जाणारा साप बघितला, बापरे प्राण वाचवलास तू माझा, तो चावला असता मी मेलो असतो, मग माझ्या प्राणाची किंमत आहे 10 रुपये धर. इतका चिकट असेल काय राजा? ए राजा म्हणला काय करतो? रोज या जंगलात येतो, लाकडं तोडतो, संध्याकाळी मुळी घेऊन जातो, तिचा कोळसा करतो, कधी तो निमून मध्ये विकतो, कधी हा कसली वाडी गुंजाळवाडीत विकतो, अजून शेजारची गावं, कधी कधी शेजारच्या गावाने 1-2 रुपये मिळवतो, त्याच्यावरती काय करतो माझा उदरनिर्वाह करतो. ए चल माझ्या राजधानीत. राजधानीत नेलं, प्रधानजी इकडे या. राजासाहेब काय आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे? 2,500 एकर आहे. लगेच तोडाय आलेली 1,000 एकर आहे. मग एक काम कर, एक कोरा कागद घे, त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र कर आणि बक्षीस पत्र करून मुद्रा लावून सही करायला माझ्याकडे घेऊन ये. कुणी सांगितलं? बनसी महाराज राजानं सांगितलं. त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते का? राजा बोलेन दल आले, राजानं सही केली, 5 एकराचं बक्षीस पत्र त्या लाकूड तोड्याच्या हातात ठेवलं. पण त्यापूर्वी ऐका, एका एकरात चंदन कसं बी द्या, एका एकरात चंदन कसं बी द्या 3 कोटीचं होतं. मन मे लड्डू फुटा नाही फुटा. नाही वाटलं 3 कोटी आपल्याला पाहिजे, लावावं नाही वाटत, लावा वाटतं पण महाराज परमिशन नाही ना. आणि चुकून लावलं, महाराजांनी कीर्तनात सांगितलं 3 कोटी होत्यात, आणि चुकून लावलं तर 10वा आणि 13वा जेलमध्ये घरी नाही, तिकडच लय अवघड आहे. म्हणजे एका एकराचं किती होते? 3 कोटी होते. 5 एकराचं पैसे झालं किती? 15 कोटी. मला एक सांगा, 15 कोटी त्या लाकूड तोडायला मिळाल्यानंतर लाकडं तोडायला जायची गरज आहे का? काही गरज नाही ना. 2 वर्ष निघून गेली, राजा पुन्हाच त्याच वाटेने निघाला, आणि राजाच्या लक्षात आला, अरे आपण 2 वर्षापूर्वी एका लाकूड तोड्याला 5 एकर चन्नाची बाग दिली, 15 कोटीची कमीत कमी इस्टेट दिली. आता त्यानं घर बांधलं असेल, गाडी घेतली असेल, नोकर चाकर सगळे असतील, बघायला गेला आणि जिथं 5 एकर दिली का तिथं पवार महाराज राखच सगळी, काय सगळी राखच. राजा रथातून खाली उतरला, झोपडीकडे निघाला त्या लाकूड तोड्यानं. नेमकं लाकूड तोड्यानं बघितलं, बापरे प्रांताचा राजा आलाय, पळत पळत आला, चरणावरती नतमस्तक झाला. राजेसाहेब लय उपकार झाले हो तुमचे. काय र आतापर्यंत त्या जंगलात जावं लागायची, भेट झाली तिथं लाकडं तोडून आणायला लागायची, कसतरी उदरनिर्वाह करायचो, दिवसभर त्रास व्हायचा. आता किती सोपं झालं. आता तुम्ही 5 एकराची झाडं मला बक्षीस दिली, आता रोज त्यातली 2-4 तोडीतोय, घरी त्याचा कोळसा करीतोय, आणि आता गुंजाळवाडीतच त्याला गिरायक लागत आहे. राजानं तर डोकं छानून घेतलं, मला 5 एकर इकली काय? इकली नाही म्हणला, कोळसा केला म्हणला. कोळसा केला? एखादी दपली बिपली शिल्लक का? महिला मंडळ दपली कळती का? हा दपली नाही राहिली म्हणला, कुराडीचा दांड आहे म्हणला, आणू का? आण म्हणला. कुराडीचा दांड आणला, कुराड राजानं निकाळली आणि हातात घेतला आणि दांड आणि बाह्या माग सारल्या. तुमच्या एखाद्या एकर उसाला एखाद्यानं काढी लावली असती आणि तुमच्या हातात त्यातलं जळकटी पुरं असतं, काय केलं असतो महाराज? ते काय सांगावं लागतं का? असा निबारा हाणला असता काळा निळा हुस्तर, बरोबर आहे ना? पण राजाला लय होतं, राजाने त्याला हाणलं नाही. राजाने सांगितलं, हे लाकूड घेऊन पलीकडे चन्नाचा व्यापारी त्याच्याकडे जा आणि त्याला विचार या लाकडाची किंमत काय? राजेसाहेबांनी पाठवलं, हातभर लाकडं याची किंमत काय? वास घेतलं, मला या गिरीचंदन आहे, अशी किती आहेत? कोट्यावधी रुपये देतो. किती नाही, 5 एकर होती, कोळसा गेला, एवढा दांडा शिल्लक राहिला. मला एवढ्याचं सांग काय होत्यात? म्हणला मोजून 10,000. मोजून 10,000 या टेकच आलता त्याला. पण कीर्तनात कुणाला मारू नाही, तसं ते मारायच्याच लायकीच आहे, पण मला दृष्टांत संपूर्ण सिद्धांतावर यायचंय ना, म्हणून त्याला आपण घरीभर जिवंत ठेवू. आला राजाकडे, राजा एवढं म्हणताय, 10 रुपये, 100, 1000, 10,000 म्हणताय, 10,000. लक्षात आलं का तुझ्या? काय वर राजा साहेब, तू काय केलं? 5 एकराचा कोळसा केला, कोळसा मोजून कितीचा विकला? 2,500चा. आणि मला एवढ्या लाकडाचं 10,000. म्हणलं लक्षात आलं का नाही? काय कळलं का नाही? म्हणला राजेसाहेब गुड उत्तर देणे त्यानं. राजेसाहेब कळलं, पण आता कळून काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली ना, आता कळून काय उपयोग आहे? आता कळून काय उपयोग नाही, कारण काय केलंय मी? त्याचा कोळसा केलाय. आता काय थोडी तुम्ही 5 एकर परत मानले, बरोबर? राजा मला झपकीन आता म्हणला, 5 एकर परत मागितल्या म्हणला, बापाची पेंड आहे काय म्हणला, अजून बी कोळसा करायचा आहे काय? म्हणजे मी लाकूड तोड्याचं सांगतोय, माझ्या गोळ्या संपल्यात का माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे? ए लाकूड तोड्या नाही सांगाय आलो मी आपलं सांगतोय, आपलं. ना ही इमारत आहे ना देहरूपी, ही बी एक चंदनच आहे. बन्सी बाबा याचा काय चाललाय? ह्यांचा कोळसा. भक्ती नसेल करत तर भक्ती विना गेला अधोगती.
जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. कोळसा कशाने होतो? गोवा, गुटखा, मावा, तंबाखू, कोळसा. चौकात बसून भावा भावाचा चांगलं जमतंय त्यांच्यात काळी लावून दिली. कोळसा मिळालंय काय? चंदन. बनकर महाराज 15 कोटी जाऊ दे 20 कोटी एखाद्यानं दिलं आणि आपला हात इथून मोडला. पुन्हा हाय असा नीट कराल, पण हाय असा नाही. एखाद्यानं अब्ज रुपये एखाद्या डॉक्टरच्या पुढे जाऊन ठेवायचे आणि डॉक्टरला सांगायचे, डॉक्टर किडनी खराब झाली, नीट करून द्या. होईल? नीट नाही, दुसरी बसून देतील, पण गॅरंटी नाही. एवढंच नाही, मेरू पर्वता समान धन जरी तुम्ही देवाला दिलं ना तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही. म्हणून एक करा, जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहण आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत झडझडून वाहिला आणि ये भक्तीची वाटेला, तोपर्यंत भक्ती करा. नाहीतरी गेला जन्म वाया. जितका सायासानं तुम्ही प्रपंच करताय, सायास एक रशी प्रपंच दिनशी हरिशीन बजशी कवन्या गुणे, त्याच्या निम्म्या सायासानं जर तुम्ही परमार्थ केला ना, देव तुमच्या घरी येऊन कावडीनं पाणी भरल. फक्त आम्ही करतोय का? उलट आम्ही संसारात इतकं गुरफटलोय. पवार महाराज, मी विनोदांना नेहमी बोलत असतो, माणसं प्रपंचात इतकी बुडालेत फुगून सुद्धा वर आली नाही. इतकी माणसं संसारात. किती संसाराचा दिवाण झालोय आपण माहिती का? किती. बाबा एकदा काय झालं, साप परत सापाकडे येतो. माझा आवडता प्राणी साप, कारण तो महादेवाच्या गळ्यात आहे. ऐका, साप कुणाला खातो? उंदीर आणि बिडूक. ती म्हणते मांजराला खातो साप. उंदीर आणि बिडूक. चला आपण बिडूक पडकळू. सापानं बिडूक बघितला आणि साप बेडकाला डायरेक्ट धरत नाही बरं का, असं लपत लपत जातो. लपत लपत गेला आणि सापानं बिडूक धरला. पण मला एक सांगा, साप बेडकाला तोंडाच्या बाजूने खातो का मागच्या बाजूने खातो? बाबा, सापानं बिडूक धरला, पण सापाला बन्सी मारा डायरेक्ट बेडकाला गिळता येत नाही. बेडकाचं अंग जाड आहे, सापाचं तोंड बारीक आहे. निम्मा गिळला 2 मिनिटात साप. सरपंच कुणी? बेडकाला कोणी गिळलं? सापानं. किती गिळला? निम्मा गिळला. किती मिनिटात? 2 मिनिटात. आणि राहिलाय किती बाहेर? निम्मा राहिला, अर्धा राहिला. आणि तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढे आळी आली. मी अजून काही बोललोच नाही, तुम्ही हसताय का? बेडकाच्या पुढे आळी, माशी आली किंवा आळी, तुम्हाला जी म्हणायचंय ती म्हणा. माशी आली, बरं माशी पकडू. बेडकानं काय केलं असेल? माशी डायरेक्ट पोटात. संपलाय किती मिनिटात अजून अख्खा संपल? 2 मिनिटात. तरी आशा संपली का? कुणाची? बेडकाची सांगतोय होय मी. मनुष्यरूपी बेडकाची सांगतोय मी. कुणाचं 40 गेलंय राहिलंय 60, कुणाचं 80 गेलंय राहिलंय 20, कुणाचं 50 गेलंय राहिलंय 50. पण बरोबर आशा थांबली का? पण जेवढी भराभरी करता बरोबरी दुरावशी दुरी. जेवढी भराभरी करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही देवापासून दूर जाण्याचा प्रयत्नात आहात, निश्चित समजून जा. म्हणून एक काम करा, आहेत तोपर्यंत भक्ती करून घ्या, नाहीतरी गेला जन्म वाया. तरी लोकांनी भजन नाही केलं, मग म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करीटाळी बोला मुखी नाम. तरी लोकांनी भजन नाही केलं, मग म्हणतात किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. तरी बी लोकांना भजन नाही केलं. सरपंच साहेब, परखड भाषा आमच्या नाथबाबांची, तरी तुकोबरा एका ठिकाणी इतकं परखड बोलतेत, सांगू का ह्यांना? बघा बरं का, नाही तुम्हाला म्हणते कुणी आणला होता याला गावात? महाराष्ट्रात हेवच गावलं होय तुम्हाला आपल्या गावात आणायला? सांगू? तुकोबराय म्हणतात नाम नवतेची वाचा. हा काय? नाम नवतेची वाचा, तो लेख दो बापाचा. तरी बी लोकांना भजन नाही केलं. तुकोबर आहे, फक्त तुमच्या एकट्याचं ऐकून जमायचं नाही, आमच्या जन्माच्या सार्थकतेचा प्रश्न आहे. आम्ही अजून एका संताला विचारलं, चला नामदेवरायांकडे जाऊ. नामदेवराया, जीवन मिळालंय, या जन्माची सार्थकता करायची. तुकोबर आहे म्हणतात भजन करावं लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? बघायचं नामदेवरायांचं काय म्हणणं येतंय. उठ जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा. जागे भारे आता, हरी हरी कवी व्यथा जन्माचा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा,
आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या या जन्म मरणाच्या व्यथा चुकवायच्या असतील तर अंतकाळीचा सुयरा तुका म्हणे विटू धरा कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती किंवा आता जागा रे बहिणो जागा तरी बी बाबा लोकांना भजन केलं नाही उलट लोक म्हणली महाराज तुमच्या दोघात नेमकं खरं कोणाचं हे बघायला पाहिजे म्हणून दोघात तिसरा असावा असं म्हणते ती म्हणून तिसऱ्या संतांना बी विचारून नाथ बाबा या दोन्ही संतांचं म्हणणं भजन करावं लागतंय तुमचं काय म्हणणं आहे बघायचं कर जोडो निविनिमित्त तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा विषय कामाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आजोबा मधुसूदना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरोबर आहे ना नाथ बाबा काकड्या सांगतात पाय पडतो कर जोडून विनवितो तुम्हा नका गुंतू विषय कामा शतवर्षाची गणना यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही काय करा वासुदेव 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 मना म्हणजे भजन करा पण महाराज नाहीच भजन केलं तर नाही भजन केलं तर आमच्या बापाचं काय जायचंय आमचा हाय सांगायचा धंदा त्याचंच पैसे घेतो आम्ही नाही आमचं ऐकलं तर आमच्या बापाचं काय जायचंय येते कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने आणि इथं गेले आमच्या बापाचं काही जाणार नाही तुमची तुमची मुद्दल गेल्याशिवाय राहणार नाही आमचं ठरलंय तेवढं सरपंच आम्ही घेऊनच जातो उलट जास्त दिलं तरी काही अडचण नाही गाड्या मोठ्याल्या उलट ह्याला त्याला देण्यापेक्षा द्या आम्हाला आता आमच्याच विरोधात आमच्यातलीच लय महाराज लोक पैसे घेतात पण जे बोलतात ते काय करतात बघा ना आम्ही त्या पैशाचं काय करतोय हे बी बघा आम्ही तरुण कीर्तनकार त्या पैशाचं काय करतोय आणि जे बोलतात का आमच्या विरोधात ते काय करतात बघा आता मी जास्त प्रखर बोलत नाही ते बोलणं उचित नाही आमच्यातली भांडणं नको तुमच्यापेक्षा जास्त राजकारण आमच्यात चाललंय ऐका चला हा बाबा खरंय मी काय खोटं मला परत तारीख मिळावं हिन म्हणून मी बोलत नाही तसलं घेणं देणंच नसते आपल्याला 2-4 महिने फुलं आहेत मिळत नाही ह्यांना माहिती कालच फोन केला तुम्ही अजिबात मिळत नाही सांगायचा मुद्दा एवढा भजन करा नाही तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम बरं यम काय यमाला बसाय काय नीट आहे का जॅगवार पजरो जीप कंपास वाडी बुलेट थार क्रिएटा इनोवा छोटा टी टमटम 460 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंच तसलं काय नाही रियाडा हाल्या आणि हाल्यावर बसलाय फकड्या मग हातात चाबूक आहे मारी ती तुडी ती जोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊ साल नाही त्या यमाशी करू ना तो बघतच नाही कोण आहे नाही भजन केले की रट्ट आहेत आणि त्याचं रट्ट नसत्याला खायचं तर मग ऐका हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही आलं घरी दुसरा येईल हे जरी नाही काल ही सिरसे सेवची बा काळ बांधून नेईल सिरसे सेवची बा सेवची बा अकबराचा वापर नेईल सिरसे सेवची बा हे गजनार्दनी आमचे काय बा जाईल डीजे पुढे नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचता आलं पाहिजे त्याला उभं राहून नाचायचं त्यांनाचा काळ्या रात्री तळपत होत चालूपाच गुण अशीच देखली होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणी
सती नाही डोंगरावर नाचती तिचं येरमाळ्याची सती नाही डोंगरावर नाचती येरमाळ्याची सती नाही डोंगरावर नाचती या शेजारीनं वर्ण केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया. आता ऐका आता जरा विशेष आहे आत्मापुरात मामाच्या दारात फक्त नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात फक्त नाचतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो या बाई तुझ्या चरणात बाई बाई दिसती पांढर या बाई तुझ्या चरणात बाई बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढल 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 रुद्राचा अवतार मोरयो रातो आत्मापुरा उदार भंडारा मोरयो ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर नजराचे तलवार बाळू मामा वैरव 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 बाळू मेला गेला वैरव 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 गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा हे बघाच्या जातीची बोलानी छातीची जगात वैभवशाली बघाच्या जातीची बोलानी छातीची जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली सर्वांनी हात वर करा सर्वांनी हात वरती सर्वांची हात वरती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत समर्थवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की महिला समाज महाराज की हर हर. थोड्या थोड्या जोरात वाजवा की जरा एवढं कण लुई पार तरी बी नाही वय एवढ्या झपक्यात मरण एखादं नाना जाक येऊनच पडन काय चाललंय रे म्हणे ह्यांचा खेळ येऊन आमका हे सोपं नाही काय 500 घेऊन मतदान करणार रक्त एक काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले रक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐका वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नाही होता असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोची नदी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक जण होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सर्वात शेवटचं ऐकून जा या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे हा आमचा स्वाभिमान आहे. लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय आहे का मग सासू सुना हा तरी काय कीर्तनात सांगायचा विषय आहे का उलट मी तर छट्टीत ठेवून सांगतो कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज 10 मिनिटं प्रत्येक कीर्तनकारांना सांगायलाच पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात गेलं पाहिजे त्यावेळेस आम्हाला कळलं छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा हिंदू धर्म काय गेलंच पाहिजे कीर्तनात सांगितलेच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज का सांगावं नाहीत कारण जे कीर्तन चाललंय ते त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर कीर्तन नसतं. आता मी लय विनोदानं भारी बोलतो पण ते बोलायला नको आता कारण टाइम माझा संपत आलाय.
कीर्तन उलट छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजे, कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, सज्जनाला लाजवेल इतकं छत्रपती शिवाजी महाराज तेजस्वी आणि ओजस्वी जीवन जगलेत. निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. टाळी टाळी. आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, मला त्या विषयाकडे यायचं नव्हतं. ऐकून जा गाड्या. त्यांनी कुणामुळे शिवबा महाराज घडले सांगितलं, जिजाऊ आऊसाहेबांमुळं. ऐका, जिजाऊ आऊसाहेब नसते तर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला मिळाले नसते. आता प्रमाण थोडी कमी घेतो, आता मला थोडं बोलायचं आहे अजून, ऐकून जा. मावशी तुम्ही सगळे ऐका. नाना, आळंदीत एका 9 वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. आताची महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आळंदीत एका 9 वर्षाची मुलाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. कारण तो गर्भात असताना त्याच्या आईनं तुला पाहतेरे बघितलं होतं, माझ्या नवऱ्याची बायको बघितलं होतं, तुझ्या जीव रंगला बघितलं होतं, रंग माझा काळा बघितलं होतं, शेवटी लागिरं झालं बी बघितलं असेल. असलं बघितल्यावर असली मुलं जन्माला येतात काय? असलं बघितल्यावर निवळ कार्टून ते आपल्याला म्हातारपणी घराच्याच बाहेर. तो गर्भात असताना त्याच्या आईनं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, तेव्हा तसा मुलगा जन्माला आला. आई तुमच्या हातात आहे. तुम्हाला ज्ञानोबराय पाहिजे, तुम्हाला तुकोबराय पाहिजे, तुम्हाला निवृत्तीनाथ पाहिजेत का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत? तुम्ही घडवू शकता मुलगा. काल परवाची गोष्ट लय मागचं बोलत नाही. रेमंड कंपनी, काल परवाची घटना आहे. रेमंड कंपनी, नाना तुमच्या काळातली ती कंपनी, तुमच्या काळात सगळ्यात फेमस कंपनी होती ती कापडाची, रेमंड कंपनी. त्या रेमंड कंपनीचा मालक काल रस्त्यावर आलाय. शूटिंग मध्ये आता चांगलं शूट करा. रेमंड कंपनीचा मालक काल रस्त्यावरती आलाय. का माहिती का? काही कमी आहे. भारतातली सर्वात मोठी कापडाची कंपनी जुनी रेमंड कंपनीचा मालक आहे. आजही त्या कापडाला मार्केट तेवढं आहे, पण आज तो रस्त्यावरती आलाय. का माहिती का? कारण मुलाला संस्कार द्यायला चुकला, मुलाकडे लक्ष दिलं नाही. मुलगा बेवडा झाला आणि त्या नादात त्यानं सगळी संपत्ती गहाण ठेवली. बाबा सगळं संपलंय, आज रस्त्यावरती अख्खं घर. का? संतती भंगार निघाली. तुम्हाला सगळ्याला सांगून जाईल, एक काम कमी करा, एक दिवस कामाला सुट्टी मारा, एक दिवस सगळं बंद ठेवा, एखादा तास फक्त मुलांसाठी द्या. ऐका, आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर, आपली मुलगा शाळेत गेल्यानंतर काय करतोय? अभ्यासच करतोय का दुसरं काय करतोय का? पोरात पार्ट्या करतोय? आपण दिलेले 10,000 संपवतोय कशात नेमकं हे बी बघा. नाही तर लय आंधळ प्रेम करू नका मुलावरती. एक दिवस तुमच्या भीती वेळ येईन. एवढंच नाही, त्याला लय होतं म्हणून कोणीतरी आधार देईन, कोणावर तरी उपकार केले असते ना. आपल्याला 2च एकर आहे, आपल्याला कोण आधार देणार आहे? नीट. परतचा काळ खूप वाईट असेल. मुलांना संस्कार द्यायला चुकू नका. मुलांना एक वेळेस मुलांना संपत्ती कमी द्या, पण संस्कार चांगले द्या. लय संपत्ती दिली, संस्कार भंगार दिले तर ती हाही संपत्ती विकल. आणि चांगले संस्कार दिले तर नसलेली संपत्ती सुद्धा मुलगा काय करील? गोळा केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून मुलं सांभाळा, मुलांवरती चांगले संस्कार करा, नाही तर पुढचा काळ खूप वाईट असेल. तुमचं काम मी अजूनही सांगतो, तुमचं काम एक साईडला ठेवा. लय गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या भानगडीत नका पडू. आपलं घर बघा. हा स्पष्ट आहे. ही काय आज चांगलं म्हणते उद्या वाईट म्हणाय तयार आहे ती. म्हणून आधी आपलं बघा. म्हणजे माझ्या सहित आहे सगळ्याला. लय कीर्तन नाही करायचे, आधी आपलं कार्ट बघायचं. हाय कर मापात. नाही तर कीर्तनकारांची बी पोरं काय करतात तुम्हाला माहिती. म्हणून जाग्यावर राहता आलं पाहिजे. आम्हाला संस्कार कळले पाहिजे. ते आऊसाहेब, जिजाऊ आऊसाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांवरती उदरामध्ये संस्कार केले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. ऐका, मला शेवटी जायचं. याच अभंगाच्या पहिल्या चरणाजवळ आपण थांबतोय. परत कधी योग आला तर पुढची चरण नक्की सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण ऐका, कोणाच्या जन्माची सार्थकता होती? आतापर्यंत एकदम परंपरेप्रमाणे कीर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही टाकले समाज प्रबोधनकार, विनोदी कीर्तनकार म्हणून. एक उदाहरण तुमच्या समोर इतकं महत्वाचं मांडून जातो की आमचा जन्म सार्थक केला गेला. शेवटचं उदाहरण आहे. कंप्लीट 20-25 पर्यंत मी 9 वाजून थांबण्याचा प्रयत्न करतो. हो द्या थोडा उशीर, काय जेवायला फरक पडत नाही. एक दिवस थोडं उशिरा जेवल्यामुळं
4 जानेवारी रोजी एका व्यक्तीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. 4 जानेवारी रोजी एका व्यक्तीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकलंय नाव त्या व्यक्तीचं, सिंधुताई सपकाळ. काय झालं, नवऱ्याने टाकून दिलं, बापाच्या दारात गेली. बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारापुढे जात होती, भीक मागत होती, अरे कोणीतरी भाकर द्या, कुणीतरी भाकर द्या. प्रत्येकाचं दार बंद होतं, कारण या जगातली माणसं इतकी निष्ठुर आहेत. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा दिल्याशिवाय राहत नाही. अरे मेल्यानंतर खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल करता येणार नाही. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्याच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनात चांगला ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बना. जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. मरायला निघाली, मसनमाट्या जायची, विसाव्यावरती मानलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती त्याच भाकर थापायची आणि प्रेतातला एखादा जळता निकार घ्यायची, माई त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आला, हे काय जगणे का, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार. कधी कधी होतं बरं का असं, माणसं हातबल होतात, वाटतं आता सगळं संपलंय, जगण्यात राम लागला नाही, जगण्यात काही अर्थ नाही. पण बाबा ज्या दिवशी असं होतं ना, ज्या दिवशी सगळे रस्ते बंद होतात ना, त्या दिवशी कुठून तरी एखादा रस्ता निश्चित मिळतो. हातबल व्हायचं नाही. कधी कधी शेवटच्या टिकावाला सुद्धा पाणी लागतं, कधी कधी शेवटच्या घावाला सुद्धा पाणी लागतं, पण तो टिकाव मारायची ताकद धमक आमच्यात पाहिजे. कधी कधी शेवटच्या घावाला मराई निघाली आणि मराई जात असताना शेवटी ब्रिजच्या खाली गेली आणि तिथं एक अनाथ माणूस पडलेला आहे, भिकारी आहे, हात पसरतोय, अरे कोणीतरी पाणी पाजा, हाक मारतोय, पाणी पाजा रे, मरायला लागलोय, मरल, अरे पाणी पाजा, अरे मरल, अरे पाणी पाजा. त्यावेळेस सिंधुताईनं ठरवलं, अगं मराई निघालीस, अगं संपणार आहे, 5 मिनिटानंतर म्युन्सिपाल्टीची गाडी येईल, तुझी राग करल, तुझं घरचं सुद्धा कुणी रडा यायचं नाही ग, किड्या मुंग्यासारखी मरशील सिंधुताई सपकाळ. अगं कोण आहे तुझ्या पाठीमागं, अगं काय सांगण्यात अर्थ आहे, मरणार तर आहेच ना, पण जाता जाता पुण्य तर करून मर. जाता जाता एखादी तहान भागून जा. बाबा तिनं बाटली घेतली, पाणी पाजायला लागली आणि पाणी पाजताना तिच्या लक्षात आलं, साडीच्या पदरात भाकर आहे आणि ती भाकर मेल्यावर काही कामाची. भाकर पाण्यात चुरली आणि त्या माणसाला खाऊ घातली, मेलच नाही ना, ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने ठरवलं, मी असा एखादा जगू शकते, तुम्ही असे हजारो जगू शकते. कोण बोलतय? सिंधुताई. पुढचं ऐकून जा. जिला स्वतःला खायला नाही का, ती म्हणते जगाचा आधार व्हायचं, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि या ठिकाणी तरुण मुलं मुली खूप आहेत, ऐकून जा. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत, आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं सगळंच जर आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर त्या जगण्याला आणि त्या महादेवाला किंमत राहिली नसती. सगळं त्यांच्या हातात आहे. म्हणून एक काम करा, देवानं तुम्हाला देणाऱ्याची यादीत बसवलंय तर देत जा. देवानं तुम्हाला लय दिलंय ना, घेऊन जायचं नाही, अजिबात नाही, दियात जा. कधी देव राजाचा रंकाचा राव करील सांगता येत नाही. आणि लय पैसा आल्या हुरून बी जायचं नाही. लय श्रीमंती आली म्हणून माजू नका, लय गरिबी आली म्हणून लाजू बी नका. दिवस प्रत्येकाचे येतात. बनकर महाराज चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. अरे पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट बी वाटत नसतं मी मागे आहे. कारण त्यांना माहिती क्षणाचा चित्र बदलणार आहे, मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. अहंकार करत बसण्यात अर्थ नाही. बघा, जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना, तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले तेची भोगा आले. म्हणून लय अहंकार करत बसू नका. अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हेची श्रोत्वाचे अंग. नम्रतेनं जगायचा प्रयत्न करा. बाबा आमच्या गावात एक इतकं माजलंय, दिवसाला 4 ड्रेस बदलतं. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. गोकुळदादा असं सकाळ हात लावायचा बी वाटतो, कापतो का काय, इतकी कडक कपडे काही काहींची. बरं किती कपडे घातली कडक तरी गीते महाराज मसन वाट्यात जायचंच आहे ना. लांबचा नाही मेल्या जवळच्या तरी माहितीला. आणि ते असं गर्वानं छाती घालून मसून वाट्यात चलत होतं. त्याला काय माहिती कुठं छाती काढावं, कळाय पाहिजे नाही, तसं राखच होणार आहे आपली. असं छाती काढून चालायला लागलं मसून वाट्यात. आणि नेमकं चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचलं. आता मसन वाट्यात काय सोनं असणार आहे, हाडूकच ना. आणि हाडूक त्याला किती गोड बोलते बघा. अरे एक दिन निकले ते सैर करणे, एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के ए बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय रे तू. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही बरं का, ते हाडूक म्हणतंय. मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्यावर माझी पण राग झाली.
आणि तुझी पण. तुमच्या हयातीत तुम्ही एखादं उदाहरण असं बघितलंय का? श्रीमंत मेला जाळला त्याच्या देहाचं सोनं झालंय, गरीब मेला जाळला त्याच्या देहाची चांदी झाली. कुणी जाऊ द्या शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती. अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी. जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा, बांधुनिया देती यमाची हाती. भूषणी ही घेती काढूनिया. एका मशानभूमीत किती गोड वाक्य बघा. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेक है. अरे तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. म्हणून गर्व करत बसू नका. 5 रुपयाला सकाळी पेपर मिळतो, संध्याकाळी 5 रुपये किलो रद्दीत मिळतो. हे पटत नसतं तर एरवी आमच्या दाराच्या झाडावर कावळा येऊन बसला, त्याला आम्ही दगडानं हाणून पाठवतो. पण एक दिवस त्याच कावळ्याचा येतो. त्याला मानानं बोलवावं लागतं, त्याच्या पाया पण पडावं लागतं, त्याला खाऊ पण घालावं लागतं. पितृपक्ष किंवा 10वा दिवस प्रत्येकाचे येत असतात. देण्याच्या यादीत बसवलंय तुम्हाला तर निश्चित देत चला. आपल्याकडे एक मन आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एकदा त्याच्या कोपऱ्यापासून हात काढून घ्यावा, त्याचा देण्याचा गुण घ्यावा. कधीतरी देत चला. मरण्याचा निर्णय बाजूला केला, पुण्याला गेली. दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आमदन दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचं अनाथाश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता मरता बनकर महाराज 2600 अनाथ मुलांची आई होऊन गेली. याला म्हणायचं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय होणे नाही. जगता आलं तर त्या सिंधुताईसारखं जगण्याचा प्रयत्न करा. आणि सरपंच बन्सी बाबा, माझं भाग्य की त्या सिंधुताईंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त माझं कीर्तन झालंय. पुण्यात ज्या सिरम कंपनीच्या मालकानं कोरोनाची लस शोधली का, ते समोर बसले होते सगळे. प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरू हातात मोबाईल घेऊन. अजूनही बघा तो व्हिडिओ इंस्टाग्रामला यूट्यूबला सगळीकडे आहे. का तर माझं जीवन जगण्याचा उद्देश तो आहे. तुम्ही म्हणताना आम्ही एवढं पैसे घेतो त्याचं काय करता? कधीतरी माझ्या गणेशवाडी गावात या. विश्वसंत ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी या मंदिराचं काम चाललंय. जसं अयोध्येत राम मंदिर झालं का, तसं सेम मंदिर माझ्या घरी होतंय. त्या मंदिराची अंदाज रक्कम आहे 1.5 कोटी रुपये. किती? 1.5 कोटी रुपये. अजून एका व्यक्तीला मला आनंदानं सांगायचे, त्या व्यक्तीची माझी ओळख पण नाही. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील. अजून सांगतो, ओळख नाही. त्यांना विचारा विकास महाराजांचं कधी तुम्ही बोललाय का? पण का नाव घेतोय ऐकून जा. त्या माणसाला घर राहायला नाही, पण मंदिर लय मोठं बांधलंय. आणि एवढंच नाही, आता त्यांच्या घरी एका हॉस्पिटलचं मोठं काम चाललंय. आणि त्यांनी सांगितलं हे सगळं माझं नाही, हे जगाचं आहे, हे लोकांचं आहे. याला म्हणायचं दूरदृष्टी. घेऊ द्या ना किती पैसे, 50 नाही 60 घेऊ द्या ना, काय जातंय? त्यांची कीर्तन काय गरीब ठेवतात काय? मोठालेच मग घेऊ द्या की, त्यांना काय कमी? त्यांनी बी ह्याचा त्याचा हाणलेलाच आहे की. काय टेन्शन घेतात? देणारे देऊ द्या ना, काय अडचण आहे. मी आधीच सांगितलं, मी स्पष्ट बोलत असतो. तसलं लपून नाही, ती पुढं चालू आहे, त्यामुळे भेद बी नाही. ऐका, म्हणून फक्त चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. माझा जगण्याचा उद्देश तोय. इंस्टाग्राम असू द्या, यूट्यूब असू द्या, विकास महाराज देवडे सर्च केले की लाखो फॉलोअर्स माझे आहेत. त्या फॉलोअर्समध्ये एक व्हिडिओ असा आहे, आपल्या गावात एखादा गरीब मुलगा आहे, गरीब मुलगी, पैसा नाही शिकायला, फक्त विकास महाराज देवडेंना फोन करायचा, महाराज पैसा नाही शिक्षणासाठी, मला कलेक्टर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचं, मला आमदार व्हायचं, मला खासदार व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला महाराज व्हायचंय, पैशाची गरज आहे. जर खरंच मला वाटलं की तुम्हाला गरज आहे, पुढच्या 10 मिनिटात तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये माझ्या अकाउंटवर येणार म्हणजे येणार. मला घेऊन जायचं नाही, तुम्हाला घेऊन जायचं नाही. आणि यासाठी मी रोज कीर्तनात पैसे मागतो. आज मागणार नाही, कारण तुमची तिकडे वर्गणी चालू आहे. आपला सप्ताह मोठा आहे, त्याला वर्गणी द्या, काही अडचण नाही. आमच्या भागाचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार यांनी 11 लाख रुपये त्या मंदिराला दिलेत. शिवजयंती माझी सुरतला होती, सुरतकरांनी 5 लाख रुपयाचा शिवाजी महाराजांचा पुतळा डायरेक्ट दिलाय. त्यामुळे काही अडचण नाही. दानशूर माणसं आहेत भरपूर, त्यामुळे काही गरज पडणार नाही. निश्चित जन्माची सार्थकता करायची तर असं जागा. कसं? विठोबा रखुमाये स्वागतासाठी या ठिकाणी सन्मान्य विठ्ठल दगडू गुंजा, भास्कर पुंजाजी गुंजा, राजेंद्र सदाशिव गुंजा, अण्णासाहेब सुखदेव सोनोने, बाबासाहेब मारुती गुंजा, रोहित सीताराम गुंजा, नामदेव विठोबा गुंजा आणि राधाकिसन भाऊसाहेब गुंजा, त्याचप्रमाणे सन्मान्य उपसभापती नवनाथ भाऊ आरगडे, हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंजा, बिरादार महाराज, उपसरपंच पोपट भाऊ आरगडे, आपणास विनंती आहे आपण
संत स्वागतासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. हरी जय जय हॅलो थोडासा स्पर्श करतो आणि 2 मिनिटात थांबवतो. ऐका, ज्या ज्या वेळेस तुकोबाराया तुम्ही शब्द वापरतात ते एकतर बाबाजी चैतन्य, दुसरे ज्ञानोबाराया आणि तिसऱ्या एका व्यक्तीला तुकोबाराया शरण जातात. पुढं फोटोय म्हणून सांगतो. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाट्या मज दावाव्या सोबता. असं नेमका हनुमंतरायानं काय केलं की तुकोबाराया त्यांना शरण जातात. एकच दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. जे हनुमंतरायानं केलं ते सगळे तुम्ही एकदा कराल का? या सगळ्यांनी हातवर एकदा शेवटचा आता. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय
कारण आहे, ज्यावेळेस हनुमंतरायांना भर सभेत विचारण्यात आलं, हनुमंतराय या मन्यात राम नाही म्हणताय, तुमच्यात राम आहे का? या मन्यात राम नाही म्हणताय, तुमच्यात राम आहे का? शेवटी बिभीषणानं ताना मारला, हनुमंतराय या मन्यात राम नाही, तुमच्यात आहे का? गुडघे टेकले, आपली छाती फाडली आणि छाती फाडून फक्त प्रभू रामचंद्र नाही, सीताई साहेब नाही, लखनजी नाही, आता शेवट आहे का काय केलं? कोणाला दावलं? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, काय उन्हे आमासे. यथामत यथावकाश अभंगाच्या पहिल्या चरणाचाच फक्त आपण भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चरणाच्या जवळ आपण कायम फिरत होतो. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथ केली. तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो. साऊंड सिस्टमवाले, गायक, वादक, टाळकरी, संपूर्ण सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण या सप्त्याचं वैभव एका शब्दात सांगायचं झालं तर इंद्राच्या वैभवाला लाजवेल इतका गोड आणि सुंदर सप्ताह आहे. अतिशय गोड नियोजन आयोजन आहे. आयोजकांना धन्यवाद देतो. कीर्तनही अगदी चांगली भरलेली आहेत. गायक वादक एवढं सगळं आणि कीर्तनात स्क्रीन आम्हाला कधी कधीच बघायला मिळते. त्या स्क्रीनवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळी दाखवा. कारण तुम्हाला स्पष्ट करून दाखवायचं काम त्यांचं आहे. अतिशय गोड परत परत तुम्हाला कीर्तन वारकरी संप्रदाय या चॅनलवरती ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं घंटी बेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय 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 जय